श्री स्वामी समर्थ. अगदी 5 मिनिटात बनवून तयार होणारी उपवासाची कुरकुरीत आणि जाळीदार रेसिपी करूयात. एका बाउलमध्ये 2 ते 3 चमचे भगर आणि शाबूचं पीठ घेतलं. याच्यामध्ये एक कच्चा बटाटा साल काढून बारीक खिसणीनं खिसून तो या पिठामध्ये टाकून घ्यायचा. एक हिरवी मिरची बारीक चिरून याच्यामध्ये टाकून घ्यायची. नंतर 2 चमचे दही, चवीपुरतं मीठ, 1 ते 1.5 चमचा याच्यामध्ये मी भाजलेले शेंगदाण्याचं कूट टाकून हे सगळं साहित्य छान मिक्स करून घ्यायचं. तुम्ही जर उपवासाला जिरं कोथिंबीर खात असाल तर ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. आमच्या घरी खात नाहीत म्हणून मी वापरलं नाही. तर आता हे सगळं साहित्य छान मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचं छान असं सैलसर बॅटर हे भिजवून घ्यायचं. तोपर्यंत मी गॅसवरती तवासुद्धा गरम करायला ठेवलेला आहे. तर हे अशा पद्धतीनं मी याला भिजवून घेतलेलं आहे. तवा गरम झाला की याच्यावरती आता थोडंसं तूप घालायचं. ते सुद्धा असं छान पसरवून घ्यायचं. नंतर आता याच्यातलंच मी एक मोठा चमचा 1.5 ते 2 चमचे बॅटर याच्यावरती टाकून घ्यायचं आणि त्याला छान असं पसरवून घ्यायचं. नंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 2 मिनिटं याला छान असं वाफवून घ्यायचं. नंतर याच्यावरचं झाकण काढून याच्यावरती आणखी थोडंसं तूप घातलं आणि आता दुसऱ्या साईडने सुद्धा हे छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं. तर ही धिरडी मीडियम गॅसवरती छान खरपूस आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची. तर आता दुसरंसुद्धा धिरडं मी असं छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेणार आहे. तर त्यालासुद्धा पहिल्यासारखीच प्रोसेस करून थोडंसं तूप लावून याच्यावरती हे बॅटर टाकून याला छान असं पसरवून घेतलेलं आहे. याच बॅटरपासून तुम्ही आप्पेही बनवू शकतात. ते सुद्धा खूप जास्त छान होतात. एका बॅटरपासून 2 रेसिपी बनवून तयार होतात. तर आता यालासुद्धा 2 मिनिटं झाकण ठेवून त्याला छान कुरकुरीत होईपर्यंत खालतून भाजून घ्यायचं आणि नंतर दोन्ही साईडनं सुद्धा मस्त हे धिरडं भाजून घ्यायचं. तर कुठलीही पूर्वतयारी न करता अगदी 5 मिनिटात उपवासाची जाळीदार कुरकुरीत धिरडी हे बनवून तयार होतात. या बॅटरमध्ये मी इनो किंवा सोडा वापरला नाही कारण हे उपवासाचे धिरडे आहेत. तर आता हे मस्त आपले धिरडे बनवून तयार झालेले आहेत. एकदम कुरकुरीत, कडक आणि क्रिस्पी ही धिरडी तुम्ही दही किंवा चटणीसोबत खूप जास्त छान लागतात. नक्कीच एकदा ही रेसिपी ट्राय करा. या धिरड्यामध्ये बटाटा शक्यतो कच्चा वापरायचा, त्याच्यामुळे हे धिरडे एकदम कुरकुरीत होतात. उकडून वापरलं तर याची धिरडी अशी थोडीशी मऊ पडतात. तर मस्त रेसिपी आहे, एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओला एक लाईक आणि चॅनल एकदा नक्की सबस्क्राईब.